नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता हा जो ट्रेक आपण करतोय आहे किल्ले तोरणा। स्वराज्याचं तोरण ज्या किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं त्या किल्ल्याचं नाव तोरणा। प्रचंडगड हे त्याचं दुसरं नाव आहे, म्हणजेच प्रचंडगड हे ओरिजिनल नाव आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गड जिंकायला सुरुवात जी केली ती याच किल्ल्यापासून। याच किल्ल्याचं आपण आज ट्रेक करतो किल्ल्याचा। मस्त स्टे ट्यून। तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना 1647 मध्ये सर्वप्रथम हा किल्ला घेतला। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं, म्हणून या किल्ल्याचं नाव तोरणा असं ठेवलं गेलं। महाराजांनी जेव्हा गडाची पाहणी करत होते तेव्हा प्रचंड विस्तार होता ह्या गडाचा, आणि प्रचंड विस्तारामुळं याचं दुसरं नाव म्हणजेच खरं नाव जे तुम्हाला मी म्हटलं की प्रचंडगड हे ठेवलं। या किल्ल्याच्या भागामध्ये जे काही धन सापडलं, ज्या धनाचा सगळा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाच्या विकासासाठी केला। आणि ही सगळी इन्फॉर्मेशन मला पाठ आहे असं नाही, तर मागं तुम्ही पाहू शकता, हे मी वाचून तुम्हाला सांगितलं। खूप सुंदर। नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेमध्ये जो सुरुवातीचा गड म्हणजेच तोरणागड, मला एक स्वतःचं असं मत मला असं मांडावंसं वाटतं की आजकाल पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी खूप चालते। त्याच्यामध्ये महिलांवरती टीका टिप्पणी करणं, पर्यटनाला ज्या कोणी महिला आल्या असतात, स्त्री पुरुष जोडपं आलेलं असतं, त्यांच्याबद्दल काही बोलणं। तर मला एक असं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या वागण्या बोलण्यातून कायम काय म्हणता बाबा, कुठले तुम्ही? नाही नाही, आम्ही वेल्ल्यातले। अच्छा, इथलेच का? सकाळी का आपलं नाही, असं चालत होय। जसं मी मगाशी म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आचरणामधून समाजाला एक आदराचं स्थान निर्माण केलं स्वतःचं। तसंच मला असं वाटतं की बदल हा कधीच दुसऱ्याकडून घडत नसतो, तो आपण स्वतःपासून सुरुवात करायची असते। दुसऱ्यांनी कसं वागावं, दुसऱ्यांनी कसं राहावं हे जगाला सल्ले देण्यापेक्षा आपण कसं बेस्ट राहू शकतो, कसं छान राहू शकतो, छत्रपतींचे विचार कसे अंमलात आणू शकतो, हे मला इम्पॉर्टंट वाटतं। ते माझे सहकारी। किती वर्षाचा आहे तू? 12 वर्षाचा आहे। हा कितवा ट्रेक आहे तुझा? यस, व्हेरी गुड। कसं वाटतंय? छान वाटतंय, खूप मस्त। ट्रेक का करतो तू? तुला का आवड आहे? फिटनेससाठी? अजून मजा येते। तू छत्रपतींच्या किल्ल्यावरती आहेस, मग जोश एकदम वाटतं। यस यस। शंतनू, कितवा ट्रेक आहे तुझा? हा माझा पहिला ट्रेक आहे। कसं वाटतंय? खूप छान। मी 14 वर्षाचा आहे। चेहऱ्यावरून दिसत आहे ना, खूप छान म्हणते। चेहऱ्यावर दिसत नाही। खूप छान आहे। यस। आणि पहिला ट्रेक असल्यामुळे थोडासा दमलोय, पण तू का ट्रेक का करतोय? पण काय पर्पज काय? मला आवडतं। अच्छा, पहिलाच ट्रेक आहे ना? हो। भाग्यवान असतो, माहिती आहे का? हो, कारण की मी तोरणागडापासून सुरुवात केली आहे। अत्यंत सुंदर असं दृश्य, खूप सुंदर। मावळतीचा सूर्य, खूप सुंदर। येते का आपल्याशिवाय मागणं? आता येईल तो खरं, बरोबर। बॅकग्राऊंड पांढरा चला चला बॉयज, डोंगरी। छत्रपती शिवाजी महाराज की जय।
आता आहे ना भीती घालवायला मला जा असंच पायऱ्यांवरती जा पायऱ्यांवर जा. शाबास. राहिलं होतं नाही तर ते बी आपलं तेवढं अजून व्हिडिओ फायनली आपण आता आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलोय. सर लाईट मारावं इकडे थोडीशी. हा यस ओके दिसतोय आम्ही काळे गोरे दिसायला लागले. फायनली मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलोय आणि आता आम्ही आमची तयारी बघा. आता ही आमची जेवणाची तयारी. यस तुझ्या तुम्ही कॉफी टाका. नाही यांना कळालं नाही त्यावेळी. व्हिडिओ कर व्हिडिओ आतला ते ह्याच्यात टाका. ही आहे कॉफी. ही तोरणं केल्यावरची मस्त अशी सकाळ. हॅलो. हो काढता येतं. हमने फ्लाइट मोड पे ही निकाला है वो. और शूटिंग चालू आहे ना. अंदाजच नाही मला. तुम्ही वार केल्यासारखे वाटत. गोड झालं ओके. तर तू बघायचं का तुला. नाही कशाला टाका आता. ओके काय कॉफी आहे ना. चहा मॅगी लेग्स करायचे नको. मॅगी बिगी आली एवढं सकाळी कोण खाते. सनराईज बघायचंय. सनराईजचा टाइम काय. सनराईज 7 वाजता टायमिंग आहे. 5 मिनिटं सनराईज होईल आता. मी काय म्हणलं चहातून सगळं मसाला इकडे लावून गेलो असतो. तर आता आपण तोरणं किल्ल्याच्या मंगाई देवीच्या मंदिरामध्ये आहोत आणि तिथं आपण काय करतो पहा. आपली पुष्कराची मस्त अशी कॉफी बनवतात तिकडून. कॉफी सगळ्यांसाठी. धन्यवाद पुष्कराची. नमस्कार मंडळी. आपण आता तोरणा किल्ल्यावरती आहोत आणि तोरणा किल्ल्याच्या श्री मंगाई देवी मंदिराच्या इथं आपण स्टे केला होता. तर मंगाई देवीचं मंदिर कसं आहे तुम्हाला मी दाखवतो. सुंदर छोटंसं असं छानसं मंदिर. या मंदिर परिसरातलं सूर्योदयाच्या वेळीचं हे दृश्य. तोरणा किल्ल्यावरचा हा सूर्योदय. तानाजी मूवीमधला एक डायलॉग आहे बघा. त्यावेळेस मुघल सरदार तानाजीला किंवा सगळ्या त्यांच्या शिपायांना सांगतो की सारे भगवे परचम हटा दो. त्यावेळेस एक डायलॉग त्याच्यामध्ये दिसतो. तो अजय देवगन त्यावेळेस म्हणतो कि उस भगवे को तू क्या मिटाएगा जिस भगवे का ऐलान खुद आसमां हर सुबह और हर शाम को करता है. तर हे भगव परचम. दाजी आहेत. जय शिवाजी. तेवढं चढून आले तेवढं उतरून आले आता सगळं. तू इथला झेंडा आहे. राहुल मामा गुड गुड. हा काय गुड. हा मग आम्ही आता
झुंजारमाची क्रॉस करून ह्या पॉईंटला आलो आहे. सकाळपासून आम्ही पूर्ण किल्ला फिरतोय. खूप छान मस्त तोरणा किल्ला. तोरणा किल्ल्याचा हे झुंजारमाची आपण जो उतरून खाली येतो ना, तर हा जो पोर्शन आहे हा थोडासा हार्ड आहे. म्हणजे इथं अक्षरशः अप क्लाइम्बिंग आहे आणि उतरायचं आहे खाली. थोडंसं इथं काळजी घ्यावी लागते. बाकी किल्ला सोपा आहे. झुंजारमाची तिथं जर असेल तर असं पॉईंट आहे. इकडं आपली गाडी आणि अशा प्रकारे आम्ही तोरणा किल्ला ट्रेक करून खाली आलोय. मागे किल्ला ही वाट आहे. अशी वरती जाऊन मिळते. किल्ले तोरण्याच्या या सफरमधून या ट्रेकमधून खूप काही शिकायला मिळालं. महाराजांच्या गडकिल्ल्यातून खूप प्रेरणा मिळते. सह्याद्रीची वाट सारखी आम्हाला खुणावते. धन्यवाद.